केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील लागू केलेले सगळे निर्बंध हटवण्याचा मोठा निर्णय घेतलाय। 1 जुलैपासून म्हणजे उद्यापासून हा निर्णय लागू होईल आणि या निर्णयामुळे वाहतूक, मालवाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रातल्या व्यावसायिकांना, खरेदीदारांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, काय निर्बंध होते ते निर्बंध हटवण्यात आल्याचं कळतंय आणि आता त्यामुळे सगळी पुरवठा साखळी कशी पूर्ववत आणि सुरळीत होईल? प्रज्ञा, 12 जून रोजी निर्बंध लादण्यात आले होते। आपल्याला सर्वांना माहिती आहे की अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे जे डिझेल आणि इंधन एकूण जगाच्या व्यापारामध्ये आणि बाजारामध्ये ज्या प्रकारचा एक असंतोष माजला होता आणि ज्या प्रकारची पुरवठा साखळी ही पूर्णपणे डिस्टर्ब झालेली होती, त्या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून रिटेल वापरासाठीचं जे पेट्रोल डिझेल आहे ते थेट कमर्शियल वापरासाठी विकत घेण्यावर निर्बंध लादण्यात आले होते। त्याशिवाय डिझेल विक्रीच्या बाबतीतही प्रति कस्टमर दर दिवशी 200 लिटरच डिझेल विकलं जावं अशा स्वरूपाचे निर्बंधही लादण्यात आलेले होते। हे सगळेच निर्बंध 1 जुलैपासून शिथिल करण्यात आलेले आहेत। यातून एक संकेत मिळतोय तो असा की पेट्रोल डिझेलच्या बाबतीत मध्य पूर्वेतील युद्धामुळे जी परिस्थिती बिघडली होती ती आता पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे आणि त्याचे सुखद परिणाम हे आता आपल्याला भारतामध्ये जाणवू लागतात। उद्यापासून हे सर्वच निर्बंध हटवण्यात येणार। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।